राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेवर मोठा परिणाम झालाय। पावसामुळे मोठ्या संख्येने टोमॅटो खराब झाले असून बाजारात टोमॅटोंची आवक कमी प्रमाणात आहे। पर्यायाने दरवाढ देखील झाली आहे। व्यापाऱ्यांनी सांगितलं की पावसामुळे बाजाराची उलथापालथ झाली आहे। टोमॅटो खराब झाले आहेत, त्यामुळे आवक कमी झाली आहे। नवीन फळ तयार व्हायला वेळ लागेल, त्यामुळे टोमॅटोच्या दरात 10% वाढ झाली आहे। त्यामुळे हे टोमॅटो 40 ते 50 रुपये प्रति किलो विकले जात आहेत। जर पाऊस असाच सुरू राहिला तर दर वाढतच राहतील असंही व्यापाऱ्यांनी म्हटलं। टमाटे बसले गडबड झाली आता 10 दिवस झाले पावसामुळे ते माल खराब झालेले आहे। आता नवीन फळ निघायला टाइम उशीर लागेल जरा, त्यानंतर काय बाजार उलटा होईल, कमी जास्त असेल। आता यावेळी तर बाजार महाग आहे। किमतीमध्ये काय फरक पडतो? किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये फक्त 10% फरक आहे। पहिले टमाटे होते 30 रुपये, आता झाले 40-45 रुपये। आवक कशी आहे टमाटर? आवक लोकांना हे काय काय घरगुती वस्तू आहे, आपल्याला घ्यायला लागतो, बरोबर आहे का? माल किती येतोय सध्या बाहेर? माल आता फिलहाल तो कमी आहे जरा। आता मुंबई लोकल चालू आहे, आता महाराष्ट्र माल चालू, नाशिक चालू आहे, सातारा चालू आहे, बँगलोर चालू आहे। आता फक्त मुंबईचा माल जास्त आता चांगला यायला सुरुवात झालेली आहे। आता किमती वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? काय आता कारण काय, पाऊस आहे, अजून काय आहे? ही परिस्थिती अशी राहील तर पुढे कमी होईल की वाढेल? पाऊस असेल तर वाढेल, जास्त पाऊस झाले तर ते बरं आहे की चांगला फळ निघेल, नंतर बाजार कमी होईल, असं होईल। ग्राहकांची मागणी कशी आहे? आहे चांगलं घर, काय वाईट नाही। गिऱ्हाईक घेतो 100 रुपये 2.5 किलो बाहेर, 40 रुपये किलो खपत आहे बाहेर, 40-50 रुपये किलो बाहेर खपत आहे। आपल्या होलसेल मार्केटमध्ये 30-35 असा बाजार चाललेला आहे।